नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण घरच्या घरी अगदी हॉटेलसारखा घट्ट आणि मलेदार दही कसं बनवायचं ते पाहणार आहोत। फक्त काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचं दही नेहमीच परफेक्ट जमेल। चला तर मग लगेच सुरुवात करूयात। घट्ट दही बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 ग्लास घट्ट फुल क्रीम दूध, 1 ते 2 चमचा जुने दही म्हणजेच विरजण। हा टिप्स लक्षात ठेवायचा की दूध जितकं चांगलं म्हणजे फुल क्रीम असेल तितकंच दही जास्त घट्ट होतं। गॅसवर दूध गरम करायला ठेवा। दूध चांगला उकळू द्या आणि थोडंसं घट्ट होईतोपर्यंत शिजवायचा। हा टिप्स पण लक्षात ठेवायचा, दूध जास्त पातळ असेल तर दही घट्ट होत नाही। 1 ग्लास दूध मी या पातेल्यामध्ये घातलेला आहे। हा दूध चांगला गरम करून घ्यायचा। थोडासा घट्ट होईतोपर्यंत तापवायचा। दूध थोडासा घट्ट झाल्यावर गॅस बंद करायचा। हा दुधाचे पातेले मी आता खाली घेत आहे। यातला दूध मी या बाउलमध्ये ओतत आहे। हा बघा, आता हा दूध थोडासा थंड करून घ्यायचा, म्हणजे कोमट होईतोपर्यंत थंड करण्यास ठेवायचा। आता एका भांड्यात 1 ते 2 चमचे दही घ्यायचा। त्यात थोडंसं कोमट दूध घालून नीट मिक्स करायचा। आता हे मिश्रण पूर्ण दुधात घालून हलक्या हाताने मिसळायचा, किंवा असा पण दूध विरजण लावून दही तयार करता येतो। हा दूध आता कोमट झालेला आहे। येथे मी वाटीमध्ये जुना दही घेतलेला आहे। दूध आता चांगला कोमट झालेला आहे। हा बघा, या दुधामध्ये आता 2 चमचा घट्ट दही घालायचा। हा बघा, हा 1 चमचा घट्ट दही मी घातलेला आहे। आता दुसरा चमचा पण घट्ट दही घालायचा। हा बघा, मी दुसरा चमचा पण घट्ट दही घातला आहे। चमच्यानी असा चांगला मिक्स करून घ्यायचा। हलक्या हाताने मिक्स करायचा। हा टिप्स पण लक्षात ठेवायचा की जास्त ढवळायचा नाही। जास्त ढवळल्यास दही आपला सैल होतो, म्हणजेच पातळ होतो। हा दही आता सेट होण्यास ठेवायचा, दही तयार करण्यासाठी ठेवायचा। आता भांडं झाकून ठेवायचा आणि उबदार ठिकाणी ठेवायचा। 8 ते 10 तास दही सेट होण्यास ठेवायचा, म्हणजे दही तयार करण्यास ठेवायचा। आता या दह्याच्या बाउलवर झाकण ठेवायचा। हा दही 8 ते 10 तास असाच ठेवायचा। 8 ते 10 तासांनी हा घट्ट दही तयार होतो, म्हणजेच हा दही सेट होतो। हा टिप्स पण लक्षात ठेवायचा की दही हा थंडीच्या दिवसामध्ये कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचा, कारण थंडीच्या दिवसामध्ये दही हा लवकर तयार होत नाही, सेट होत नाही। म्हणून हा दही कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचा, म्हणजे भांडं कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचा। आता हा घट्ट दही तयार झालेला आहे। हा बघा, एकदम घट्ट घट्ट असा हा दही तयार झालेला आहे। रंग एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे। एकदम मलईयुक्त घट्ट दही हा तयार झालेला आहे। दही पूर्ण तयार झाल्यानंतर, म्हणजेच सेट झाल्यानंतर हा दही
फ्रीजमध्ये ठेवायचा. यामुळे दही अजून घट्ट होतं आणि चवही छान लागते. तुमचा घट्ट दही तयार आहे. मलईयुक्त घट्ट दही तयार आहे. हा घट्ट दही थोडासा मी वाटीमध्ये काढून घेत आहे. हा मलईयुक्त घट्ट दही एकदम चांगला टेस्टी असा तयार झालेला आहे. हा घट्ट दही कांदा थालीपीठ याबरोबर एकदम टेस्टी लागतो. हा दही तुम्ही भाताबरोबर, परोठ्यासोबत किंवा लस्सी बनवण्यासाठी वापरू शकता. जर तुम्हाला हा रेसिपी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असा हा घट्ट दही तयार करण्यासाठी थोडेसे टिप्स लक्षात ठेवायचा. दूध नेहमी फुल क्रीम वापरायचा. स्टार्टर दही ताजं आणि चांगलं असावा. जास्त थंड जागेत ठेवू नका. मातीच्या भांड्यात ठेवलं तर दही अजून घट्ट होतं. दही करण्यासाठी दूध तापवत असताना हा दूध थोडासा घट्ट होईतोपर्यंत तापवायचा. हा सर्व टिप्स लक्षात ठेवून दही तयार केल्यास हा बघा असा हा घट्ट मलईयुक्त दही तयार होतो. दूध हा घेताना डेअरीमधला घट्ट दूध घ्यायचा. घरी तयार केलेल्या या दह्याला रंग एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे आणि घरी तयार केलेला हा दही एकदम चविष्ट स्वादिष्ट लागतो. मी असाच घरी घट्ट दही तयार करत असते. विकत दही मी आणत नाही. असा मलईयुक्त घट्ट दही तुम्ही पण एकदा करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. असा सोप्या रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.